सक्षम बहुउद्देशीय सामाजिक संस्था श्रीगाव यांचा 3रा वर्धापन दिन समाज मंदिर काचळे येथे संस्थेचे अध्यक्ष कमळाकर जनार्दन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे उपाध्यक्ष अरुण मधुकर पाटील, सचिव शंकर केशव शितोळे, खजिनदार बबन नारायण पिंगळे, सहसचिव सौ प्रणाली राऊत, संस्थेचे सल्लागार दामोदर महादेव पाटील, मनोज विश्वनाथ पाटील, धनंजय दामोदर धुमाळ, महिला संघटक सौ जितेश्री अर्जुन पाटील, प्रभाकर जोमा घरत, काशीनाथ रघुनाथ पाटील आणि लहू नामदेव म्हात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले। संस्थेने स्थापनेपासून समाजाभिमुख उपक्रम राबवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला असून समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध व्यक्तींचा सत्कार करून त्यांचे कार्य समाजासमोर आणण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलं। यावेळी काचळी पंचक्रोशीतील 75 वर्ष पूर्ण केलेल्या 25 ज्येष्ठ नागरिकांचं सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला। त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच पंचक्रोशीतील भजन मंडळे, पोलीस पाटील आणि क्रिकेट संघांचाही सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला। शैक्षणिक क्षेत्रातील सामाजिक बांधिलकी जपत संस्थेमार्फत दरवर्षी पंचक्रोशीतील 5 गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना वर्षभरासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिलं जातं। यंदा दिव्या अलंकार पाटील खातिवरे, काव्या माणिक पाटील वाघवीरा, निधी विनायक पाटील कातळपाडा, आरवी मेघनाथ वावेकर काचळी आणि पर्णवी प्रमोद पाटील काचळे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे। या विद्यार्थिनींच्या शैक्षणिक साहित्याची संपूर्ण जबाबदारी शहाबाज येथील माध्यमिक शिक्षक श्री रमेश लक्ष्मण जुईकर यांनी देणगी स्वरूपात स्वीकारली असून संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। याचबरोबर पंचक्रोशीतील इयत्ता 10वीतील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आला। कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे वैकुंठ धाम व्यवस्थापकांचा करण्यात आलेला सन्मान आहे। समाजातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचा विविध स्तरांवर गौरव केला जातो, मात्र अत्यंत संवेदनशील व समाजोपयोगी कार्य करणाऱ्या वैकुंठधाम व्यवस्थापकांच्या कार्याची समाजाला जाणीव करून देण्यासाठी त्यांचं सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन विशेष गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संस्थेचे सल्लागार ॲडव्होकेट दामोदर पाटील यांनी केलं। शेवटी श्री मनोज पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली। सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सक्षम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या या उपक्रमांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। ताई, काय सांगाल, आज अतिशय उत्कृष्ट आणि देखणा नियोजनबद्ध कार्यक्रम आपण ठेवलात। सर्व पदाधिकाऱ्यांची मेहनत आहे। काय आपली प्रतिक्रिया आहे? नाव काय आपलं? माझं नाव जितेश्री अर्जुन पाटील। सक्षम बहुउद्देशीय संस्था जी आहे, आज त्याचा 3रा वर्धापन दिन आहे। त्या संस्थेने खूप पुढे विचार मांडलेले आहे। अगदी शेतकरीचा प्रश्न असो, विद्यार्थ्यांचा प्रश्न असो, महिलांचा प्रश्न असो किंवा स्मशानात काम करणाऱ्या कामगारांचा प्रश्न असो, हे प्रश्न आज बहुउद्देशीय या विचाराने या संस्थेमध्ये मांडले गेलेले आहे। आणि ही संस्था टिकवणं महत्त्वाचं आहे। संस्था सगळे निर्माण करतात, पण टिकवणं या रायगड जिल्ह्यामध्ये आज मोठ्या विचाराने ही संस्था उभी केली। आज आमदारांना, इथल्या जिल्हा परिषद सदस्यांना आमंत्रित केलं होतं, पण काही राजकीय घडामोडीमुळे ते येऊ शकले नाही। पण तरी सुद्धा छोटेखानी या गावामध्ये काहीतरी चांगला विचार देण्यासाठी आम्ही 11 जणांनी, आमच्या सगळ्या या 11 जणांनी विशेष मेहनत घेऊन आज आमचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक आहेत, तरी सुद्धा उपाध्यक्ष, सल्लागार आणि आम्ही सदस्य असे सगळ्यांनी मिळून ही संस्था आज आम्ही नावारूपात सर्व मांडतो आहोत आणि पुढेही आणू। जे काही बांधिलकी असेल लोकसमाजाविषयी, कारण कोरोनासारखा जेव्हा एखादा मोठा आजार आपल्याला घटित झाला त्यावेळेला आम्हाला काही करता आलं नाही, त्यामुळे मागे थोडी 1 वर्ष आम्ही मागे पडलो। पण यापुढे जे प्रश्न असतील ते आम्ही सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि एक संघटित राहू। धन्यवाद। काय सांगाल, आज विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणारे मान्यवर असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांचा सत्कार आपण केलेला आहात। कसा हा कार्यक्रम होता? काय नाव आपलं? माझं नाव अरुण मधुकर पाटील आणि सक्षम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा मी उपाध्यक्ष आहे।
हा जो कार्यक्रम केलेला आहे तो आम्हाला पुढे आमच्या या सर्व पिढीला भविष्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. प्रथम म्हणजे आपल्या पत्रकारांचे हा आपला चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा आणि हा कार्यक्रमाला आपण उपस्थित वेळापत्रक देऊन काढले याबद्दल मी प्रथम आपले धन्यवाद व्यक्त करेन. काय सांगाल, काय नाव आपलं, आजच्या या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? वर्धापन दिन तिसरा धूमधडाक्यात साजरा झाला, काय सांगाल? आजचा हा आमचा तिसरा वर्धापन दिन आहे. सत्यम बहुजन जे सामाजिक संस्थेने आम्ही सर्वांपासून सर्व कामं आम्ही सगळे मिळून घेऊन करत आहोत. समाजातील सगळ्या घटकांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. क्रिकेटमध्ये ज्ञानार्थ न्याय, उत्कृष्ट बॅट्समन, उत्कृष्ट बॉलर, कबड्डीमध्ये उत्कृष्ट ज्ञानार्थ न्याय या सगळ्या लोकांचा सत्कार केलेला आहे. परंतु समाजासाठी सर्वात महत्त्वाचं काम करणारे जे भाषण व्यवस्थापक असतात त्यांचा कधी कोणी सत्कार केला नसेल. आमच्या मंडळीने एकत्र बसून ठरवलं की ह्या समाजातील घटकाला आपण आता त्यांचा न्याय मिळवून घ्यायचं आणि म्हणून आम्ही प्रथम त्यांचा सत्कार केलेला होता. कारण समाजाची सर्वात मोठी जबाबदारी ते पार पाडतात. समाज व्यवस्था ही पूर्वीपासून अशी चालत आलेली आहे. समाजासाठी जे उत्कृष्ट काम करतात तेच बाजूला पडतात आणि बाकीचे लोक मात्र त्यांचा गैरफायदा घेतात आणि त्यांना मात्र अंधारात ठेवतात. परंतु त्यांचं कार्य जगासमोर यावं आणि त्यांना न्याय मिळावा, त्यांच्या कामाचा उहापोहा व्हावा, त्यांना योग्य त्यांना सत्कार व्हावे त्यांचे किंवा त्यांच्या कामाची जाणीव समाजाला व्हावी, हा आज आम्ही इथे प्रयत्न केलेला आहे आणि असेच प्रयत्न आम्ही पुढे करत राहणार आहोत. धन्यवाद. आज संस्थेचा तिसरा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्तानं विविध गुणदर्शी आणि प्रोत्साहनपर कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. काय सांगाल आजच्या या कार्यक्रमाबद्दल? कार्यक्रम चांगलं होतं. लोकांना उत्तेजन मिळण्यासाठी हे कार्यक्रम आम्ही आयोजित केले होते. खरंच कारण आज परिस्थिती चाललेली काय बाहेर वेगवेगळी चाललेली आहे. कोण कोणाचं ऐकत नाही, काय एकी कोणाची नसते, सर्व तिकडे झाले अंधाधुंदीचं प्रकरण दिसते आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही आमच्या संस्थेने सक्षम बहुजन संस्थेने असं ठरवलं की लोकांच्या मनावर काहीतरी परिणाम व्हावं हा उद्देश. आणि काय तुमचे भविष्यात काय कार्यक्रम असणार आहे? भविष्यात जसं आमच्या समोर जे प्रकरण दिसेल, बाहेर समोर दिसेल, त्याप्रमाणे आम्ही त्याचा उद्ध्वस्त करण्यासाठी बाद करण्यासाठी प्रयत्न करणार. आज कसा प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाला? भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे आणि आता यापुढे सुद्धा भरपूर प्रतिसाद मिळणार आहे. आपण त्यासाठी बोलणार नाही, फक्त त्याला या संस्थेला आपण आशीर्वाद आणि शुभेच्छा देतो आणि म्हणजे त्या मागे मंडळाचे अध्यक्ष मागे पडतो डॉक्टर शितोळे यांचे बिजनेस मला जास्त वाटलेले घरोघरी फिरत होतं, प्रत्येकाचं ते नाव घेत होते आणि अशा प्रकारे संस्था ही टिकवणं हे आपल्या समाजाचे असणार आहे. आणि 3 वर्ष हे संस्था हळूहळू आल्यापासून आहे पुढे ते देखील कशी होईल आणि कशी पुढे जाईल याचा सर्वांनी मोठ्याने केला जाणार. म्हणजे आजचा कार्यक्रम मला फार सुंदर आणि काम वाटलेला आहे. सीता नांदेकर त्यांचं ते संकट आहे आणि सुद्धा स्वागत केलं शुभेच्छा, त्यांचं एक अभिनंदन, त्यांचे कौतुक करायला पाहिजे, तुमच्या कार्य करण्याचं कौतुक करायला पाहिजे. या वया सुद्धा सूत्रसंचालन अतिशय उत्तम आणि छान केलं. मोठं अभिनंदन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.